सम्राट महिला प्रभाग संघ गोरेगाव अंतर्गत राजनंदिनी दूध उत्पादक समूह द्वारा संचालित राजनंदिनी दूध संकलन केंद्राचे गोरेगाव येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला आहे। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती सेनगाव अंतर्गत सम्राट महिला प्रभाग संघ गोरेगाव अंतर्गत राजनंदिनी उत्पादन समूह द्वारा संचालित राजनंदिनी दूध संकलन केंद्र गोरेगाव येथे नव्याने सुरू करण्यात आले आहे। यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून प्रकल्प संचालक नामदेव केद्रे, प्रमुख मार्गदर्शक सुरेश कांबळे, गट विकास अधिकारी पंचायत समिती सेनगाव, प्रमुख उपस्थिती म्हणून माजी महिला व बालकल्याण सभापती रुपालीताई राजेश भैया पाटील, गोरेगाव येथील महिला सरपंच गंगूबाई कावरखे, SBI बँकेचे व्यवस्थापक आशिष गेडाम, संगीता मोरे, राजनंदिनी दूध संकलन केंद्राच्या राधाबाई गजानन कावरखे, स्वर्णा कढणे, सुरैया शेख, अर्चना वैद्य, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष कर्मचारी वृंद, तालुका व्यवस्थापन कक्ष कर्मचारी वृंद, सोसायटी माजी चेअरमन भास्करराव पाटील, गोरेगाव येथील विविध सेवा सहकारी सोसायटी चेअरमन गजानन गोपाळराव कावरखे पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, तसेच गावातील नागरिक महिला राजनंदिनी दूध संकलन केंद्र उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी सांगितले की आज बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या वतीने विशेष करून महिलांसाठी प्रत्येक महिला बचत गटाच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे। त्यामुळे आज प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहून बचत गटाच्या माध्यमातून चूल आणि मूल यापलीकडे एक महिला व्यावसायिक बनली आहे। आज गोरेगाव येथे राधाबाई गजानन कावरखे यांच्या राजनंदिनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले असून यातून त्यांना मोठा फायदा होणार आहे। यासाठी सर्व महिलांनी बचत गटामार्फत व्यवसाय करावा आणि आपले जीवनमान उंचावे असे सांगितले। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांना राजनंदिनी दूध संकलन केंद्र उद्घाटन प्रसंगी भव्य सत्कार करण्यात आला। याप्रसंगी माजी महिला व बालकल्याण सभापती रुपालीताई पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की आज बचत गटाकडून शासनाने अल्पदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे आज प्रत्येक गावातील महिला बचत गटामार्फत वेगवेगळे व्यवसाय करून महिला उद्योजक होऊ लागली आहे। यातून महिन्याकाठी मिळणाऱ्या उत्पन्नातून महिला हजारो रुपये कमाई करत आहे। यामुळे महिलांनी बचत गटाची निर्माण करून त्यातून वेगवेगळे व्यवसाय करून आपले उत्पादन वाढीसाठी रुपालीताई पाटील यांनी उपस्थित महिलांना मोलाच मार्गदर्शन केले। यावेळी गावातील नागरिक महिला राजनंदिनी दूध संकलन केंद्र उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। म्हणजे प्रोड्युसर ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या राजनंदिनी ग्रुपला PGच्या माध्यमातून 2 लाख रुपये दिले आणि बँकेच्या माध्यमातून 7.5 लाख रुपयाचे लोन देऊन आज आम्ही राजनंदिनी दूध संकलन केंद्र गोरेगाव मध्ये उभा केलेला आहे। त्यांच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील सर्व दुधांचं एकत्रीकरण करून एका जागेवर ते गोळा करून ते दुधांचा पुरवठा मोठ्या शहराला करणे आणि त्या माध्यमातून आमच्या बचत गटाचं उत्पादन वाढवणे यासाठी आम्ही आज राजनंदिनी दूध संकलन केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे।